नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी गाईड्स युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र जे काही बीएससी नर्सिंगचे जे काही ऍडमिशन होत आहेत, तर त्यासाठी बीएससी नर्सिंग साठी एक महाराष्ट्राची सीईटी आहे। तर त्या सीईटीचा फॉर्म फिल करण्यासाठी सुरुवात झालेली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण त्यासाठी पात्रता काय असणार आहे ते संपूर्ण पाहणार आहोत। तर सर्वप्रथम तुम्हाला www.mhtcet.org2025 या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला काय करायचं आहे, एक नंबरच्या वेबसाईटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमचं जे काही सीईटीचं आपलं मेन पोर्टल आहे तर ते ओपन होईल। तो ओपन झाल्यानंतर तुम्हाला आपण आता पाहूया त्यासाठी लास्ट डेट काय आहे, रजिस्ट्रेशन शेड्यूल आपण सर्वप्रथम पाहणार आहोत। तर जे काय महाराष्ट्र सीईटी आहे बीएससी नर्सिंग साठी, तर बीएससी नर्सिंग ज्याला करायची आहे त्यांनी हा फॉर्म फिल करणं अत्यंत गरजेचं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, ही नोटीस आहे। तर तुमचे जे काय ऑनलाइन रजिस्ट्रेशन अँड सबमिशन ऑफ द ऍप्लिकेशन फॉर्म फॉर द एमएच महाराष्ट्र नर्सिंग सीईटी 2025 थ्रू वेबसाईट 28/1/2025 ला याची फॉर्म फिलिंग सुरू झालेली आहे, ऑनलाइन रजिस्ट्रेशन। आणि 28/2/2025 पर्यंत 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत तुम्हाला हा फॉर्म फिल करण्यासाठी तुम्हाला मुदत आहे। त्यानंतर तुम्हाला जे काही पेमेंट आहे, ज्या तुमची जे काही ऍप्लिकेबल फी आहे, ओनली थ्रू कशा थ्रू होणार आहे, डेबिट कार्ड, नेट बँकिंग आणि यूपीआय कडून तुमची ही काय पेमेंट प्रोसेस होणार आहे। तर ते पेमेंट तुम्हाला कधी करायचं आहे, तर ते पेमेंट सुद्धा तुमचं जे काही फॉर्म फिल आहे त्या फॉर्म फिलिंग पिरियड मध्येच, म्हणजे 28 जानेवारी पासून तर 28 फेब्रुवारी पर्यंत तुम्हाला हे पेमेंट करायचं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, यासाठी इलिजिबल कोण आहेत, तर ज्या विद्यार्थ्यांचं जे 12वीला त्यांचा पीसी बी ग्रुप आहे, तर अशा विद्यार्थ्यांनी हा फॉर्म भरून ठेवा। किंवा ज्या विद्यार्थ्यांना नर्सिंग करायचं आहे आणि त्यांचा ग्रुप पीसीबी आहे, तर अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, एमएच नर्सिंग सीईटी 2025 चा जो काय फॉर्म आहे तो भरायचा आहे। तर हा फॉर्म कशासाठी होतो, तर बीएससी नर्सिंग व सामान्य परिचर्या व प्रसाविका प्रशिक्षण म्हणजे जीएनएम या दोन पदवींसाठी बीएससी नर्सिंग आणि जीएनएम साठी तुम्हाला या जे काही एक्झाम आहे एमएससीईटी मधून तुमचे ऍडमिशन तिथे होत असतात। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर काय अडचण आली तर तुम्हाला या एमएसटी सीईटीच्या पोर्टल वरती तुम्हाला दूरध्वनी क्रमांक दिलेले आहेत किंवा सीईटीचे नंबर्स असतात, त्यावर तुम्ही कॉल करू शकता। तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच नवनवीन अपडेटसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। तुम्ही जर आपल्या चॅनल वरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राइब करून ठेवा आणि तुमच्या इतर विद्यार्थी मित्रांपर्यंत या व्हिडिओची लिंक नक्कीच शेअर करा। तर विद्यार्थी मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ आपल्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। तर विद्यार्थी मित्रांनो, थांबूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये, भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।